विरोधाचा नेता, ना हानी आहे ना ट्रॅप आहे. फडणवीसांचा आवाज विधान भवनात प्रत्युत्तर म्हणून ऐकायला मिळाला. नेमकं हनी ट्रॅप हे प्रकरण आहे तरी काय ते अजून लोकांना कळले नाही. दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आणि नाशिकपासून ते जळगावपर्यंत या हनी ट्रॅपच्या घटना कानी पडल्या आणि काय तो गदारोळ हा महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाला आहे. विधान भवनाच्या सत्रात नुसत्या एका पेनड्राईव्ह दाखवल्याने अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 72 अधिकाऱ्यांच्या यादीत आजी माजी मंत्री देखील हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकलेले आहेत. असा गौप्यस्फोट करण्यात आला. नुसत्या शारीरिक सुखासाठी आपल्या आयुष्याची कमावलेली पदप्रतिष्ठा आणि संपत्ती ही केवळ एका मोहापायी जाते आणि त्याची दखल घेणारे कॅमेरे तुमचा इतिहास जमा करून हनी ट्रॅपद्वारे राख रांगोळी करत असतात. कुणी नोकरीच्या आमिषाने तर कोणी फायदा दिसतो म्हणून या हनी ट्रॅपमध्ये फसतोय. मग ते लोढा असोत किंवा गिरीश महाजन असोत, आता ह्यांची खातरजमा ही केवळ विरोधकांच्या खिशातल्या पेनड्राईव्ह मध्येच लपून पडलेली आहे. एकमेकांवर केलेले आरोप तुम्हाला माशाच्या कुठल्या गळाला लटकवतील ही कल्पना येण्या अगोदरच तुम्ही संपलेले असता. लोकांनी निवडून पाठवलेला प्रतिनिधी जेव्हा हनी ट्रॅप सारख्या प्रकरणात टीव्हीवर दिसेल तेव्हा लोकांच्या मनातली लोकशाही ही केवळ मतदानाच्या शाहीपुरतीच शिल्लक राहून जाईल आणि आपला नेता कोण च्या या प्रश्नाने परत एकदा स्वतःच ट्रॅप मध्ये अडकून पडेल.